नमस्कार मित्रांनो. आज आपण अर्थशास्त्रातील एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे सार्वजनिक खर्च. सोप्या भाषेत सांगायचं तर जसा आपण आपल्या कुटुंबाचा खर्च करतो, तसेच सरकारसुद्धा आपला देश चालविण्यासाठी जो खर्च करते, त्याला सार्वजनिक खर्च किंवा शासकीय खर्च असे आपण म्हणू शकतो. मित्रांनो, कोणत्याही राष्ट्राच्या निर्मितीमध्ये शासकीय खर्चाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सार्वजनिक खर्च किंवा शासकीय खर्च हे केवळ लेखाजोखा याची नोंद नाहीये. राष्ट्रीय स्तरावरील आर्थिक, सामाजिक उद्दिष्ट जे की पूर्ण करणं आवश्यक असतं. सरकारच्या धोरणात्मक बाबीचं ते एक प्रतिबिंब असतं. त्यासाठी सरकारला शासकीय खर्च, सार्वजनिक खर्च करावा लागतो. म्हणजेच सार्वजनिक खर्च म्हणजे देशातील केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी देशातले जे नागरिक आहेत, त्यांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी केलेला जो खर्च असतो, त्याला आपण सार्वजनिक खर्च असं याच्यामध्ये सांगतो. बघा, पूर्वी जे होतं, सरकारचं काम मर्यादित होतं. म्हणजे सरकार फक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारने करावं, असं मानलं जात होतं. परंतु आज तसं नाहीये मित्रांनो. आज लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आपण स्वीकार केलेली आहे आणि त्यामुळे सरकारच्या कामाचा आवाका हा खूप वाढलेला आहे. अर्थशास्त्रामध्ये जे अ, 2 मतप्रवाह आहेत. जसे की अभिजात जे अर्थतज्ञ होते, प्राचीन अर्थतज्ञ होते, ॲडम स्मिथपासून ते लॉर्ड मेनॉर्ड केन्सपर्यंत. यांचं असं म्हणणं होतं, की सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये आणि सरकारने फक्त कायदा सुव्यवस्था आणि देशाचं संरक्षण परकीय शत्रूपासून करावं, एवढंच काम करावं सरकारने. विनाकारण सरकारने अर्थव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करू नये, असं ह्या प्राचीन अर्थतज्ञांचं मत होतं. परंतु 19व्या आणि 20व्या शतकामध्ये याच्यामध्ये पूर्ण बदल झाला आणि 20व्या शतकामध्ये आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारली आणि सरकारचं काम फक्त पोलिसी राज्याचं नाहीये. सरकारचं काम हे आता कल्याणकारी राज्याचं आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था ही कामं तर करायचीच आहेत. देशाचं संरक्षण तर करायचंच आहे. परंतु त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं देशातील नागरिकांच्या कल्याणाची, हिताची ही कामं सरकारला करावी लागतात. याला जास्त महत्त्व आधुनिक कालखंडामध्ये लॉर्ड मेनॉर्ड केन्स यांच्यानंतर ते आलेलं आपल्याला दिसून येतं. हा फक्त धोरणात्मक बदल नव्हता. आहे ना? हे एक वैचारिक परिवर्तन होतं अर्थशास्त्रामधलं, ज्यामुळे शासनाच्या जबाबदारीमध्ये मोठी वाढ झाली. संरक्षणासोबतच सामाजिक कल्याणाचीही जबाबदारी आली आणि त्यामुळे शासनाच्या कार्यामध्ये प्रचंड वाढ झाली आणि त्यामुळेच सार्वजनिक खर्चातही प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येते आणि सार्वजनिक खर्चाला विस्तृतपणे विशद करणे, त्याचा अर्थ सांगणे हे क्रमप्राप्त त्यामुळे सरकारला झालं. सरकारला हे डिफाईन करावं लागलं, हे सांगावं लागलं, की सार्वजनिक खर्च असतो काय? तो कसा जमा करायचा? कसा खर्च करायचा? याचं विश्लेषण करणं भाग झालं. प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण प्रस्तुत ह्या पॉडकास्टमध्ये आपण सार्वजनिक खर्चाच्या ज्या विविध व्याख्या आहेत, त्याचा आपण थोडक्यात तपशील बघूया. ठीक आहे? बघा मित्रांनो, आता आपण सार्वजनिक खर्च म्हणजे काय? हे विविध तज्ञांच्या नजरेतून आणि सोप्या उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिली पहिली जी व्याख्या आहे, ती सरकारी पातळ्यांवरील खर्चाचा विचार करणारी व्याख्या आहे. बघा काय म्हणते ती? देशातील केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी लोकांचे संरक्षण आणि कल्याण वाढविण्यासाठी जो खर्च केला आहे, त्याला सार्वजनिक खर्च म्हणतात, अशी ही व्याख्या सांगते. याचा अर्थ काय? ही व्याख्या आपल्याला खर्चाच्या जबाबदारीबद्दल सांगते. आपला भारत देश मोठा आहे. त्यामुळे इथे जो खर्च होतो 3 पातळ्यांवर होतो. पहिलं केंद्र सरकार,
जे संपूर्ण देशाच्या संरक्षणासाठी, सैन्यासाठी खर्च करतं. राज्य सरकारं जी आहेत, ती राज्यांतर्गत शिक्षण आणि पोलिसांवर खर्च करते आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्याच्यामध्ये नगरपालिका, पंचायत समिती हे जे भाग आहेत, स्थानिक संस्था, ज्या आपल्या गल्लीतील कचरा व्यवस्थापनापासून, स्वच्छता याच्यापासून किंवा रस्त्यावरील दिव्यांवरील खर्चापासून त्यांची सुरुवात होते. म्हणजेच देशातील कानाकोपऱ्यात विकासासाठी झालेला हा जो सर्व खर्च आहे, त्याला आपण सार्वजनिक खर्चाच्या कक्षेमध्ये आणू शकतो. पहिली व्याख्या याचं सर्वांचं विश्लेषण आपल्याला करते. सरकारची सरकारचा खर्च हा इथं या व्याख्येमध्ये डिफाईन केलेला आपल्याला सांगता येतो. बघा दुसरी जी व्याख्या आहे, ती दुसरी व्याख्या सार्वजनिक हिताचं ध्येय सांगणारी व्याख्या. ती व्याख्या काय सांगते बघा, जो खर्च कोणा एका व्यक्तीसाठी नसून संपूर्ण समाजाच्या हिताचा विचार करून केला जातो, त्यास सार्वजनिक खर्च म्हणतात, अशी ही व्याख्या आहे. ही व्याख्या काय सांगते? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा यांनी इथे विचारात घेतलेला आहे. समजा एखाद्या श्रीमंत माणसाने स्वतःच्या घरासाठी स्विमिंग पूल बांधला, तर तो त्याचा खाजगी खर्च झाला. बरोबर आहे मित्रांनो? पण सरकारने जेव्हा गावकऱ्यांसाठी विहीर खणली किंवा धरण बांधलं, तेव्हा त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होतो. म्हणून सार्वजनिक खर्चाचा अभ्यास करत असताना, त्याची संकल्पना समजून घेत असताना, इथे मीपेक्षा आम्हीला जास्त महत्त्व आहे. हीच ती व्याख्या आपल्याला सांगते. या खर्चाचं मुख्य ध्येय, सार्वजनिक खर्चाचं मुख्य ध्येय कोणा एकाला श्रीमंत करणं नसून समाजाच्या शेवटच्या माणसांपर्यंत सुविधा पोहोचवणं हे असतं. यालाच आपण सार्वजनिक हित असं म्हणतो आणि ही दुसरी व्याख्या त्याच सार्वजनिक हिताला अ, केंद्रित मांडणारी व्याख्या आहे. तिसरी जी व्याख्या आहे मित्रांनो, सुरक्षित आणि शांततापूर्ण जीवन विशद करणारी व्याख्या आहे. ही व्याख्या काय सांगते बघा आपण. लोकांचे जीवन सुरक्षित आणि संवर्धनाच्या पद्धतीने चालू राहण्यासाठी सरकार अंदाजपत्रकाच्या माध्यमातून जो खर्च करते, त्याला सार्वजनिक खर्च म्हणतात, अशी ही व्याख्या सांगते. बघा, कल्पना करा मित्रांनो, की देशात रस्ते नाहीयेत, पोलीस नाहीयेत किंवा डॉक्टर नाहीयेत. अशा वेळी आपलं जीवन विस्कळीत होणार. मग सरकार करतं काय? दरवर्षी एक अंदाजपत्रक तयार करतं. या अंदाजपत्रकामध्ये ठरवलं जातं, की किती पैसे आरोग्यावर खर्च करायचे आणि किती शांतता राखण्यासाठी खर्च करायचे, हे सरकार ठरवतं. हा खर्च आपल्याला केवळ सुरक्षितच ठेवत नाही, तर आपल्या प्रगतीला, संवर्धनाला वेग देतं. जेव्हा तुम्ही सरकारी बसने प्रवास करता, तेव्हा सरकारी बागेत फिरता, तेव्हा तुम्हाला संवर्धनाचा अनुभव येत असतो मित्रांनो. म्हणून तिसरी व्याख्या ही संवर्धनाला, सुरक्षिततेला महत्त्व देणारी व्याख्या आपल्याला सांगता येते. तसेच चौथी जी व्याख्या आहे मित्रांनो, तीही महत्त्वाची आहे. ही व्याख्या काय म्हणते बघा, लोकांच्या सामूहिक व सामाजिक इच्छेची पूर्तता करण्यासाठी केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकार यासारख्या सार्वजनिक व्यवस्थांकडून होणारा खर्च हा सार्वजनिक खर्च असावा, अशी ही व्याख्या आहे. ही व्याख्या पहिल्या व्याख्येसारखीच व्याख्या आहे, ज्याच्यामध्ये सरकार कशा पद्धतीनं खर्च करतं याचं विश्लेषण आपल्याला या व्याख्येमध्ये सांगता येईल. ज्याच्यामध्ये सार्वजनिक कल्याण आणि लोकांची सामूहिक इच्छा इथं या व्याख्येमध्ये महत्त्वाची घेतलेली आहे. सरकारचं काम फक्त कायदा सुव्यवस्था पाहणं नाहीये, तर सरकारचं काम लोकांची सामूहिक सामाजिक इच्छाची पूर्तता करणे हे आहे, असं ही व्याख्या सांगते आणि त्यामुळे ही व्याख्या ही सुद्धा आपल्याला महत्त्वाची आपल्याला सांगता येते. बघा मित्रांनो, पुढच्या आता ह्या व्याख्येवरून आपल्याला एक जनरल सार्वजनिक खर्चाबाबत काही गोष्टी सांगता येतात, की सार्वजनिक खर्च काय आहे मग? सार्वजनिक खर्च हा त्या व्याख्येमधून काय व्यक्त होतं? सार्वजनिक खर्चाच्या हे विविध व्याख्येवरून ही गोष्ट आपल्याला सांगता येते, की लोकांचे संरक्षण करण्यासाठी, लोकांचं शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था चांगली ठेवण्यासाठी,
लोकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, जसे की रस्ते आहेत, पूल आहे, धरणे आहेत, ह्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी किंवा कल्याणकारी विविध योजना आहेत. गरिबांना स्वस्त धान्य द्यायचंय, वृद्धांना निवृत्तीवेतन द्यायचंय. ह्या कल्याणकारी योजनांसाठी पैसा खर्च करावा लागतो आणि हा खर्च करणं हा सार्वजनिक खर्चाच्या संकल्पनेमधला भाग आहे. बघा मित्रांनो, आता पुढील याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं, की सार्वजनिक खर्च वाढलेला आहे. 19व्या शतकामध्ये सार्वजनिक खर्चाला महत्त्व नव्हतं. तेव्हा अर्थतज्ञ हे फक्त पॉलिसी राज्याच्या संदर्भात बोलत होते. परंतु 20व्या शतकामध्ये मात्र सरकारच्या सार्वजनिक खर्चाला खूप महत्त्व आलेलं आहे. आणि अर्थव्यवस्थेमध्ये स्थैर्य प्रस्थापित करायचं आहे, अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक विकास करायचा आहे, लोकांना रोजगार द्यायचा आहे, है ना? लोकांची गरिबी पूर्ण दूर करायची आहे आणि त्यामुळे सरकारला विविध योजनांवर पैसा खर्च करावा लागतो आणि त्याचा अभ्यास सार्वजनिक खर्चामध्ये होत असतो. ही संकल्पना हे हे विषय करताना आपल्याला या व्याख्येवरून लक्षात येतं. बघा मित्रांनो, याच्यामध्ये ह्या तिन्ही व्याख्येवरून एक गोष्ट, ह्या तिन्ही-चारी व्याख्येवरून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, की सार्वजनिक खर्च म्हणजे लोकांच्या पैशाचा लोकांसाठीच केलेला विनियोग आहे. यात जर का भ्रष्टाचार आपण टाळला आणि पारदर्शकपणे जर का खर्च झाला, तर तो देश जगाच्या नकाशावर वेगाने प्रगती करताना आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे सार्वजनिक खर्च हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये. तर देशाच्या विकासाचा आणि प्रगतीचा आधार आहे. आणि सरकार हा खर्च जितक्या योग्य पद्धतीने करेल, तितका आपला देश समृद्ध होईल, आपण असं म्हणू शकतो. धन्यवाद.